नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. शिलेदार सयाजीचा या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मी अमित बदे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि आजची वारी ही कोणत्याही गडदुर्गाची नाहीये, तर ती एका हायडन वॉटरफॉलची आहे, धबधब्याची आहे. तर आपण संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देईल. तोपर्यंत आपण प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. आणि माझ्या सोबत आहे योगेश, माझ्यासोबत योगेश आहे, शैलेश आपला जुना खेळाडू आहे. लग्नानंतर खूप दिवसांनी भेटतोय, खूप महिना का वर्षांनी 2 वर्षानंतर भेटतोय. ए गाडी पुढे घे जरा. आणि ते तुझं नाव काय? सिद्धार्थ. ही आपली गाडी. सागर आणि अख्खी ते गेले दुसरीकडे कुठेतरी बाहेर. ते आले की त्यांची ओळख करून देईल मी तुम्हाला. तर आता आपण प्रवास चालू करतोय आपला. संपूर्ण माहिती प्रत्येक रूटला मी अपडेट देत राहील. जिथे जिथे ब्रेक घेईल तिथे तिथे मी अपडेट देत राहील. तर आपण आपल्या प्रवासाला लागूया. चला तर. आता मी जोगेश्वरी मिसळला आलेलो आहोत. मगाशी फाउंटेन हॉटेलला थांबलो होतो, पण ते काय आमच्या मनासारखं नव्हतं. म्हणून बोललो आता पुढे जाऊन बघूया आपण नाश्त्यासाठी कुठे चांगला स्पॉट मिळतोय का. तर जोगेश्वरी मिसळ एकदम छान वाटतंय. बघू आता, टेस्ट केल्यावर कळेल आपल्याला. आमची मिसळ आलेली आहे. मंडळी नाश्ता करत आहे. जोगेश्वरी मिसळ. स्पेशल जोगेश्वरी पुणेरी मिसळ. आता आपण खाऊन घेऊ आणि मग बोलूया. आता नाश्ता झालेला आहे आता आणि आपण आता निघतोय. 9:30 वाजलेत. अजून 90 किलोमीटर बाकी आहे आपले. त्यानंतर आपण पोहोचू आपले लालपरी. खूप दिवसांनी मी बाहेर काढली हिला. मला वाटतं 15-1 दिवस झाले असतील. गाडी अशीच उभी होती. खूप दिवसांनी लॉंग राईडला बाहेर काढली. चला तर निघूया आपण. बराच वेळ टाइमपास चाललाय म्हणजे काय, आज काय कुठे घडावं. काय मंडळी, धबधब्याला जाताना आपल्याला केळीचा पाडा हे गाव लागतं. गावापासून थोडस पुढे आलं की आपल्याला उजव्या हाताला जायचंय. उजव्या हाताला आलं की आपल्याला इथे तिकीट काढायला लागते. तिकीट काढायला लागतं आपल्याला.
तिकीट काढून घ्या आपण. सागर दे. फायनली आपण आपल्या स्पॉटला पोहोचलोय. आज ऑड डे आहे, गुरुवार आहे आणि बघतोय पण गुरुवार असं वाटत पण नाही, असं वाटतं रविवार आहे. आणि या ऑड डे दिवशी पण गर्दी पाहू शकता. बस बीस भरून आलेले. बघा ही मोठी गाडी भरून आली. आम्हाला वाटलं गर्दी नसेल. बघा फुल पार्किंग समोर. सागर एवढा एक्साइटेड आहे की तो गेल्या गेल्या असा पाण्यात जाऊन असा टपकन उडी मारणार आहे आणि टपकन सगळं पाणी बाहेर येणार. एक छोटासा ट्रेक आहे, तो पण उताराचा आहे. 2 मिनिटाचा ट्रेक. तेच पार्किंग पासून छोटासा ट्रेक आहे. सह्याद्रीमध्ये आम्ही ट्रेक करतोच, पण हा धबधब्याचा ट्रेक आहे आमच्यासाठी. 2-2.5 वर्षानंतर पहिल्यांदा वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहे आणि सगळ्यात मजा सागरची येणार आहे. पाणी कसं आपण बाहेर खपकन येते ते बघायचंय. सागर उडी मारणारच नाही. सागरनी ते 80 फुटाचा तो आहे ना, तिथून जर उडी मारली ना तर त्या खोली कळेल आपल्याला. आधी खोली कळली पाहिजे. सूरज वॉटरफॉल फुल पार्किंग आहे. असं वाटतं आज रविवारच आहे. मला वाटलं होतं की गुरुवार आणि मधला दिवस असल्यामुळे गर्दी कमी मिळेल, शक्यतो मिळणारच नाही असं वाटत होतं. पण बघतोय तर दुनियाभरची गर्दी आहे. समोर बघा कशा गाड्या लागल्यात. आणि एप्रिल महिना चालू आहे. धबधब्याच्या वैशिष्ट्य म्हणजे वर्षाचे 12 महिने हा धबधबा चालूच आहे. रेलिंग आहे. करवंद कसे येतात? करवंद 20 रुपये वाटा. शाळेत जातो तू? कितीला आहे? 6वीला आहे. मुलगा 6वीला आहे. करवंद विकते. गावाकडे सोर्स काय रोजगाराचं तर फळं वगैरे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या विकूनच ते पोट भरतात त्यांचं. आपण आपल्या स्पॉटला पोहोचू जाता. शॉर्टकट मारता येईल का येत ना? तिकडून फिरून आहे ना. चला सागर लांबट पडली तुझी. ऐश्वर्या आहेत पाहिजे असलेला बघ. आता आपण धबधब्याच्या जवळ पोचते. हा वरचा प्रवाह आहे ना, हा प्रवाह वाहत असा खालून खालती जातो. सागर 3 महिन्यानंतर सह्याद्रीत निसर्गाच्या सानिध्यात आलेला आहे. नाहीतर तो रस्त्याचे डांबरी रस्ते बघत होता. रोडवरचे डांबरी रस्ते. काय बोलतो तुझं मत? 3 महिन्यानंतर सह्याद्री खूप असतं. बघा तो महिन्यानंतर हा तो स्पॉट आहे. 80 फुटाचा योगेश नरकर आज जत्रा आहे. कोकणी मुलगा तो उडी मारून बघणार आहे की नक्की 80 फूट आहेत का. हे बघा जत्राच आहे, फुल जत्रा आहे. भारी आहे स्पॉट. समोर दिसतो. वरून हा जो पाणी वाहतो हा खाली उतरायला जातो. कुठून
फुल जत्रा आहे, फुल जत्रा आहे. थोडं पुढे जाऊन आपण बघूया, थोडं पुढे जाऊया अजून. जाम लोक मुलं जाम कशी मारतात बघू. ऐंशी फूट म्हणजे अलमचा 80 फुटाचा रॉक पॅक खोलतो ना आपण, लाईफ जॅकेट घालताना आपण. सागर पोहता येत नाही वाटतं, सागरला पोहता येत नाही. मी आता शिकणार आहे मी आता. योगेशचा काय विषय, योगेशला पोहता येतं ना तरी पण सेफ्टी, सेफ्टी महत्वाची. राखी तर कुठे मावतच नाही, शैलेश आणि आखी. सागर मावतच नाही. खाली लागेल का अजून? इथे लाईफ जॅकेट मिळतं आपल्याला, 100 रुपये 1 तास आहे लाईफ जॅकेट. तुम्ही वरती एक्स्ट्रा किती तास लागतात तुम्हाला त्यानुसार चार्जेस वाढत जातील तुमचे. तेला जळत नाही. मला पण पोहता येत नाही म्हणून घालते मी. हे कसं आम्ही इथे जास्त टाईट नाव ठेवा का दादा, तू टाईट ठेव. हे करून निघून द्यायचं ना फक्त, बस खालीच ठेवायचं. माझं बघ हे डिल्ले, हे टाईट डिले. हे ढिलं असतं हे काय. कुठे गेला राखी? आखी कुठे गेला? दोघं जण गेली वाटतं पोहायला. इथून नका मार, घे 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 चल घे. केस बघ कशी झाली, केस तुझी केस बघ. एक नंबर एक नंबर एक नंबर आहे. कसं फील वाटतं? एक नंबर. कोण योगेश तू मारतोय? घे चल घे. थोडंसं बॉडीला यूज झाला ना तू. मारू आहे, मार चल मार मार स्लो मार. नंतर स्लो मोशन चालू केली. चालू आहे व्हिडिओ. सह्याद्रीतला असं सुख दुसरं कुठे भेटणार नाही. नक्की जायचं. मी उड्या नाही म्हणणार, मी पहिला तिथे मला पण तेच करायचं आहे पहिलं, मला तिथं खेळायला. माझी गांड फाटू राहिली राहिलं पोहता येतं तरी. हा काय जा हे सागर जा चल जा. मला खाली जा उतार. मित्रांनो सागरचे फाटलेले उडी मारतोय. आम्हा मित्रांनो वर येऊ द्या. मित्रांनो इथून बघायला ते जरा सोपं वाटतंय, पण वरतून जेव्हा तुम्ही उडी मारता आपल्याला भीती वाटते, पण आपण मारलेली आहे. चला खाली जाऊ. खाली चल. चालू आहे व्हिडिओ.
मित्रांनो काळ मांडवी वॉटरफॉल गेलं का आणि भर उन्हात आम्ही थंड पाण्यात नाही हाय नीट आहे जल विमल खा चला तर मित्रांनो, आता आपण परतीच्या प्रवासाला लागतो. काळ मांडवी धबधब्याची ट्रिप आपली आता पूर्ण झाली आहे. समोर तुम्ही बघू शकता हा आपला काळ मांडवी धबधबा. हे बघा, इथनं पाण्याचा फ्लो वाहतोय आणि असा वाहत 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 खाली उतारायला जातो आणि वरून हा पाणी येते. हा जो वरून पाणी येते ना, ते पाणी काळ शेती या बंधाऱ्याचं पाणी आहे. वरच्या बाजूला पण मस्त व्ह्यू आहे, दाखवतो. सह्याद्रीमध्ये जितके सुंदर सुंदर ठिकाणे तुम्ही बघाल, जेवढे सुंदर तेवढं रिस्की पण आहे. आणि अशा रिस्की ठिकाणी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.